ओके प्लीज स्टार्ट. तर बघा आपण काय केलं होतं काल बरं आहे ना. आपण एक टॉपिक बघितलं ॲप्लिकेशनमध्ये. त्या टॉपिकचं नाव होतं बघून घ्या, लक्षात आहे व्हेकल्स अलॉंग. बघा लक्षात आहे काय असेल बघून घ्या, व्हेकल्स अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके आता बघा त्यावर एक प्रॉब्लेम आहे, ठीक आहे ना. तर ते जे प्रॉब्लेम आहे ते सध्या काही घेत नाही मी, कारण की व्हिडिओ थोडा मोठा होऊन जाईल. कारण की आज जो नेक्स्ट टॉपिक आहे वेल और वॉल ऑफ डेथ. बरं आहे, वेल ऑफ डेथ मीन्स मौत का कुआ. तो जो टॉपिक आहे तो टॉपिक आज बघून घेऊ आपण. बरं आहे, आणि तो टॉपिक बघितल्यानंतर उद्या त्या टॉपिकवरचे दोन प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे. ते दोन प्रॉब्लेम आणि एक हे प्रॉब्लेम असं एक 3 प्रॉब्लेमचं एक सेशन, एक पूर्ण व्हिडिओ तयार करू. बरं आहे, कारण की प्रॉब्लेम असा होऊन जाईल की एकदम जर समजा आपण जर सुरू जर केला प्रॉब्लेम जर घेतो तर हा व्हिडिओ थोडा मोठा होऊन जाईल. आणि मला असं वाटतं की ते काम जास्त मोठं झालं पाहिजे. बरं आहे ना, कारण की तसेच ते समजा ते एवढे क्रिटिकल असतात. ओके तर आज आपण बघू वेल ऑफ डेथ किंवा त्याला म्हणतो आपण मौत का कुआ. बरं आहे, तर बघा वेल ऑफ डेथ, ठीक आहे. आता मला पहिले समजून घ्या की वेल ऑफ डेथ काय माहिती आहे किंवा काय बनणार आहे. बरं आहे ना, ते पेज नंबर 5 वर तुमच्या नोट्समध्ये पेज नंबर 5 असेल. ओके आता बघा वेल ऑफ डेथ, बरं आहे ना, म्हणजे मौत का कुआ. तुम्ही ऐकलं आहे मौत का कुआ. बरं आहे, तुम्ही एखाद्या यात्रेत वगैरे गेले असेल. बरं आहे, यात्रेत गेल्यानंतर तुम्ही पाहत ते वेगवेगळी खेळणी असते, म्हणजे वेगवेगळी खेळाची साहित्य असते. बरं आहे ना, तिथे हे मौत का कुआ पण राहते. बरं आहे, मौत का कुआ ऐकला ते बघून घ्या, एक लाकडाचा पूर्ण असा एक सिलेंड्रिकल पार्ट तयार केला जातो, सिलेंडर सारखा असा गोल. बरं आहे ना, आणि त्याच्या आतमध्ये तो गाडी घेऊन फिरत असतो. बरं आहे, आणि तो स्पीड असा मेंटेन करतो की आपली जी गाडी आहे ती बरोबर त्या ट्रॅकवर फिरली पाहिजे. कारण त्याचा स्पीड जर कमी झाला तो खाली पडू शकतो. बरं आहे ना, बऱ्याचशा केसेस होतात अशा आहे, एखाद्या वेळेस काय तो जो गाडी फिरवायला असतो आतमध्ये किंवा कुआमध्ये तो खाली पडून जातो. बरं आहे, व्हेरी पॉसिबल. हे का बरं होते, कारण की स्पीड कमी होऊन जातो. बरं आहे, स्पीड जर खूप जास्त जर घेतला आपण तर व्हेरी पॉसिबल असे होऊन जाईल की आपण त्या तो जो आहे तो माणूस जो फिरून राहिला आहे किंवा तो जो रायडर आहे तो रायडर जो फिरून राहिला आतमध्ये तो बाहेर येऊ झाला होता असं एकदा. बरं आहे ना, त्या बैरवला झाला होता. पण तुम्ही बैरवला बरेच वेळा जाता. बरं आहे, आता असताना आपल्यापासून जवळच आहे समजा 10 किलोमीटरवर, ठीक आहे ना. तिथे हे मौत का कुआ वगैरे राहते. एक वेळेस असं झालं होतं, एका वर्षी गोष्ट आहे. ते सगळे लोक ते पाहायला आले ते रायडरला. बरं आहे ना, म्हणजे ते मौत का कुआ पाहायला आले आणि आल्यानंतर तो फिरून राहिला आहे. बरं आहे, फिरता तो त्याचा स्पीड वाढला असेल तो डायरेक्ट बाहेर फिरून गेला गाडी. बरं आहे ना, तो आला 2-3 जण तो त्याच्यासोबत दवाखान्यात घेऊन गेला. तो दवाखान्यात गेला असतो त्याच्यासोबत 4-5 जण घेऊन गेला. ओके तर हे असं पण होते. बरं आहे, मग आपल्याला काय करावं लागेल की जो एक स्पीड आहे त्या सिलेंड्रिकल ड्रम मध्ये किंवा तो जो एक सिलेंड्रिकल मौत का कुआ म्हणजे एक सिलेंड्रिकल ड्रम असतो, म्हणजे सिलेंडर असा सर्क्युलर कसं तयार करतो, सिलेंड्रिकल तयार करतो. त्यात काय काय बघायला आपल्याला तो जो स्पीड आहे तो स्पीड आपल्याला बरोबर ठेवावा लागेल. म्हणजे त्या स्पीडवर काय म्हणजे बघून घ्या, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील. जर समजा स्पीड कमी झाला तर गाडी खाली पडून जाईल. रायडर निघून रायडर समजा रायडर वर चालला जाईल सरळ वर, म्हणजे समजून ना सर आम्हाला करते म्हणून. ओके जास्त जर स्पीड ठेवला तर तो रायडर बाहेर येईल. तो जाईल रायडर 4-5 जण सोबत घेऊन जाईल. खाली पडला तो जाईल, वर पडला तो 5-6 जण घेऊन जाईल सोबत. बरं आहे, मी पॉसिबल जास्त घेऊन जाऊ शकते. बरं आहे ना, त्याच्यापेक्षा तो जो मौत का कुआ आहे त्यात जेव्हा रायडरला फिरायचं आहे त्याचं जे मोशन परफॉर्म करायचं आहे की सर्क्युलर मोशन, ते सर्क्युलर मोशन व्यवस्थित जर झालं तरच तो जो शो आहे तो शो चांगला होईल आणि तो लोकांना व्यवस्थित दिसेल. बरं आहे, म्हणजे आता हा नाही आहे की आपल्याला तो शो जर व्यवस्थित करायचा असेल किंवा तो त्याला जर फिरायचा असेल आपण सर्कसमध्ये बघतो. बरं आहे ना, एखादा समजून घ्या एक स्पियर आहे असा हा एक स्पियर आहे. या स्पियर मध्ये पहा एक मोठा स्पियर असतो. सर्कस मध्ये तुम्ही बघत असाल. बरं आहे, सर्कस आता तर जनरली सर्कस येत पण नाही एवढ्या, पहिले तरी दरवर्षी उन्हाळ्यात यायच्या. आता सर्कस येणंही कमी झाल्या आणि तुम्ही आले तर जास्त लोक बघायला पण करत नाही. बरं आहे, कारण की आता कसं आहे, आता ते अलगच काम झालं सगळं ते. बरं आहे, ते टेक्नॉलॉजी एवढी समोर घेऊन गेली तुमचे ते आता करून जे सरून तुमच्याकडे खूप काही आहे. बरं आहे, तुमच्या हातात आहे सगळं काही काम. बरं आहे ना, आता बघा या स्केल या स्पीड सॉरी या हा जो केज आहे. बरं आहे ना, म्हणजे हा जो स्पीड आहे
या स्फिअर मध्ये रायडर बघून घ्या, रायडर बघून घ्या, लक्ष द्या फिरत राहा आतमध्ये या स्फिअर बरं आहे ना. आतमध्ये जेव्हा या स्फिअर तो फिरतो बरं आहे, तर त्याला पण एक बरोबर स्पीड मेंटेन करावं लागते, नाही तर तो वर जर गेला त्याला स्पीड जर कमी झाला तर वरून तो खाली पडून जाईल बरं आहे ना. किंवा इथं जर स्पीड इथं असताना या पोझिशन असताना वर जायचं तर एक स्पीड मेंटेन करावं लागेल, नाही तर असं होऊन जाईल तो इथपर्यंत पोहोचला पडला आहे तिथून तो वर चाललाच नाही, ठीक आहे ना. हे बरोबर नाही आहे. म्हणून काय करावं लागते की जेव्हा मोठा कुवा किंवा हा जो समजा स्फिअर असेल बरं आहे ना, केज म्हणतो आपण बरं आहे ना, तर यातून काय होईल आपल्याला जेव्हा मोशन परफॉर्म करायचं सर्क्युलर मोशन तर एक पर्टिक्युलर स्पीड ठेवून जरुरी आहे बरं आहे ना. म्हणजे तो मिनिमम स्पीड असेल, याच्यापेक्षा स्पीड काय करा, मिनिमम स्पीड म्हणजे काय याच्यापेक्षा जास्त ठेवा बरं आहे. काल आपण जे बघितलं तो मॅक्सिमम स्पीड होता, आज आपल्याला बघायचं आहे मिनिमम स्पीड. मॅक्सिमम स्पीड म्हणजे काय याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं आपल्याला, याच्यापेक्षा कमी ठेवायचं आहे. आज बघायचा मिनिमम स्पीड, मिनिमम स्पीड म्हणजे काय याच्यापेक्षा जास्त ठेवा, कमीत कमी केवळ तरी ठेवा. याच्यापेक्षा जर तुम्ही कमी कराल नीट पॉसिबल तुम्ही खाली करू शकता, ओके. किंवा त्याच्या हार्मफुल गोष्टी होऊ शकते बरं आहे ना. तर बघा पहिल्यांदा वेल ऑफ डेथ. तर वेल ऑफ डेथ म्हणजे काय पहा सगळ्यात पहिले, वेल ऑफ डेथ इज अ सिलेंड्रिकल पार्ट आहे काय असेल, वॉल ऑफ रेडियस r बरं आहे. काय असेल, वॉल ऑफ डेथ इज अ सिलेंड्रिकल वॉल of radius r, radius किती आहे r, inside which a vehicle is drawn in horizontal circular orbit. ओके. म्हणजेच पहा काय वॉल ऑफ डेथ म्हणजे काय पहा लक्ष द्या इकडे, किंवा वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथ असं वेल किंवा वॉल मधून पैकी काही होऊ शकतं, काही गरज नाही. मोस्ट ऑफ वॉल ओके. काय असेल, इज अ सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस. तर सिलेंड्रिकल वॉल लिहिण्यापेक्षा वेल पण लिहा, वेल लिहून टाका, ओके. सिलेंड्रिकल वेल ऑफ रेडियस are inside which a vehicle is drawn in a horizontal circular orbit. Sorry, the vehicle is driven. Okay, वास्तव में लक्षात द्या, आपण लिहितो तर लिहून टाकतो, ओके. वेल ऑफ डेथ is a cylindrical well of radius. Cylindrical well आहे, cylindrical well म्हणजे विहीर, ओके. are inside which a vehicle, right, inside which vehicle is driven in a horizontal circular orbit. त्या सिलेंड्रिकल वेल मध्ये काय करायचं तुम्हाला, म्हणजे आपल्याला म्हणजे सॉरी जो कोणी रायडर असेल त्याला काय करायचं आहे, बाईक रायडर असेल त्याला काय करायचं आहे, जो व्हेकल आहे ते चालवायचा पुण्या ऑर्बिट मध्ये, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, ओके. म्हणजे तो काय परफॉर्म करेल, सर्क्युलर मोशन, ओके. सो डायग्राम बघून घ्या. म्हणजे पहा आता पहा सिलेंड्रिकल वेसल, ठीक आहे. म्हणजे डायग्राम एवढी चांगली निघत नाही, तुम्ही थोडंसं बरोबर बघू शकता, ओके. हा झाला सिलेंड्रिकल वेसल, सॉरी सिलेंड्रिकल वेल ऑफ डेथ, ठीक आहे ना. आता बघा लक्षात आहे, हा सिलेंड्रिकल आहे म्हणजे हा पूर्ण गोल असेल तरी डायग्राम मध्ये दिसत नाही कधी, ओके. काय होईल पहा लक्ष द्या. आता ओके काय होईल बघा, सध्या जो राईट आहे समजून घ्या, तो जो बाईक चालवणार सध्या इथे आहे या पोझिशनला, कोणत्या पोझिशनला सुद्धा या पोझिशनला, या पोझिशनला मोस्ट ठीक आहे, काय नाव वगैरे नाही. आता हा फिरून राहिला आहे सध्या, हा बाईक आहे आणि इथं काय म्हणून लक्षात आहे की त्याला काहीतरी मास असेल, म्हणजे जे वेट आहे ते काय असेल W इक्वल टू काय असेल यांची, म्हणजे त्या बाईकचं आणि त्या माणसाचं जे वेट आहे ते काय असेल नेहमी डाऊनवर्ड, राईट. मग आता मला लक्षात आहे वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड, हे आपण काल पण बघितलंय बरं आहे ना. वेट इज ऑलवेज काय असेल डाऊनवर्ड, राईट. आता हा माणूस सध्या इथे उभा आहे, हा झाला याचा सरफेस, तर काल तुम्हाला सांगितलं होतं की नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस,
नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू काय असेल सरफेस. तर आज बघा काल कसा होता सरफेस आपला हॉरिझॉन्टल होता त्यामुळे नॉर्मल कसा होता व्हर्टिकल. आज थोडी उलट कंडिशन झाली आहे. आपला जो सरफेस आहे हा व्हर्टिकल आहे. आपला सरफेस कसा आहे व्हर्टिकल तर आहे ना. म्हणजेच पहा लक्ष द्या इकडे आपला जो नॉर्मल असेल हा कसा असेल हॉरिझॉन्टल अँड दिस टुवर्ड द सेंटर. पहा समजून घ्या की हा जो पाथ आहे या पाथवर तो काय परफॉर्म करून आलाय सर्क्युलर मोशन करंटली सध्या. ओके म्हणजेच पहा लक्ष द्या इकडे नॉर्मल इज मूव टुवर्ड द सेंटर. नॉर्मल तुला काय असेल टुवर्ड द सेंटर. तर यावेळेस नॉर्मल का बरं इकडे घेतला आपण कारण की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की नेहमी नॉर्मल काय असतो परपेंडिक्युलर टू द सरफेस. पण काल काय होतं पहा नॉर्मल काल सरफेस आपला हॉरिझॉन्टल होता. सो दॅट्स व्हाय नॉर्मल इथं आपण एक गाडी काढली होती छोटी व्हेइकल काढलं होतं. दॅट्स व्हाय नॉर्मल इज ऑलवेज व्हर्टिकल. तर नॉर्मल व्हर्टिकल होता पण आज काय झालं की सरफेस आपला व्हर्टिकल आहे. सो दॅट्स व्हाय नॉर्मल काय असेल टुवर्ड द सेंटर. नेक्स्ट पार्ट आता बघा आता सध्या कोणत्या गाडी फिरून राहिली आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीला काय केलं आपल्याकडे खिचलं बरं हे वेट आहे. ओके ग्रॅव्हिटी काय केलं त्याला आपल्याकडे खिचलं म्हणजे फोर्स डाऊनवर्ड लागला. पण त्या गाडीचा काय प्रयत्न नसेल किंवा त्या व्हेइकलचा काय प्रयत्न नसेल किंवा ती गाडी त्याच पोझिशनला आली पाहिजे म्हणजे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. तो फोर्स ऑफ फ्रिक्शन पहा त्याला काय करेल अपवर्ड डायरेक्शनला असेल. फोर्स ऑफ फ्रिक्शन डायरेक्शनला असेल अपवर्ड डायरेक्शनला. बरं आहे डायग्राम मध्ये लक्षात ठेवायचं सध्या इथे रायडर आहे म्हणजे इथं तो व्हेइकल घेऊन सध्या बरं आहे ना. त्याचं जे वेट असेल ते असेल डाऊनवर्ड. बरं आहे नॉर्मल असेल टुवर्ड द सेंटर आणि जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो जाईल वर. मीन्स दिस फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्स बाय वेट. फ्रिक्शनल फोर्स कोण बॅलन्स करून आलाय वेट आणि नॉर्मल आलाय टुवर्ड द सेंटर. आणि तुम्हाला कालही बोललो होतो की जेव्हाही एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते काय म्हणतो मी जेव्हाही एखादी बॉडी काय परफॉर्म करते सर्क्युलर मोशन तेव्हा कशाची गरज असते सेंट्रिपिटल फोर्सची. आणि सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. इन दिस केस द सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द नॉर्मल. या केस मध्ये काय झालं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करून राहिलं नॉर्मल. कोण प्रोव्हाइड करून राहिलाय नॉर्मल. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व लिहायचं आहे. ओके म्हणजे हे जे फोर्सेस आहेत ते लिहायचे. ओके सो फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल इज व्हेइकल किंवा रायडर तुम्ही दोन पैकी एक काही घेऊ शकता बरोबर ना. ठीक आहे पहा लक्ष द्या इकडे सगळ्यात पहिला जो फोर्स आहे तो बघून घेऊ आपण नॉर्मल. राईट नॉर्मल फोर्स एन. नॉर्मल फोर्स एन ऍक्टिंग in horizontal direction. Acting in horizontal direction towards the center. Towards the center. कोणा आहे तो सेंटर. बरोबर आहे. सेकंड weight W is acting vertically downward. Is acting vertically downward. No measures is acting vertically downward. त्यानंतर काय असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन काय आहे घ्या. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे कोण असेल Fs इज ऍक्टिंग किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन काय असेल पहा लक्ष द्या टायर्स ऑफ व्हेइकल and wall right is acting vertically upward. right तिन्ही जे फोर्सेस आहेत किंवा तिन्ही जे फोर्सेस आहेत बरोबर ना हे तिन्ही आपण लिहून घेतलेले आहेत बरोबर आहे. म्हणजेच मला लक्ष द्या इकडे काय झालं पहिला फोर्स कोणता आहे नॉर्मल फोर्स एन. नॉर्मल फोर्स कोणाकडे आहे टुवर्ड द सेंटर. दूसरा कोणता आहे वेट W इज ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड. वेट वर्टिकली डाउनवर्ड पाहिजे टेन्शन घ्यायचं नाही. फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेइकल राइट टायर्स ऑफ व्हेइकल अँड वॉल. ही जी वॉल आहे वॉल ऑफ व्हेइकल त्या वॉल कोणता तो काय असेल वर्टिकली अपवर्ड. आता डायग्राम वरून पहा कोण तुम्हाला बॅलन्स करून घ्या पहिले समजून घ्या. राइट हे सगळ्यात महत्त्वाचं असेल कारण की बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके असं झालं पाहिजे भलतंच तुम्ही बॅलन्स केलं पाहिजे.
ओके, आता डायग्राम वरून बघा, एफएस आणि सॉरी फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि वेट एकमेकाला बॅलन्स करून राहिले. फोर्स ऑफ फ्रिक्शन पहा लक्षात आहे का जास्त आहे, सॉरी फोर्स ऑफ फ्रिक्शन अपवर्ड आहे, वेट डाऊनवर्ड आहे. आता सध्याची या पोझिशनला म्हणजे कोणत्या फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि वेट दोन्ही सारखे झालेले आहेत. या दोन पैकी जर वेट जर जास्त झालं तर खाली पडून जाईल, फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी झाला तर, बरोबर ना. म्हणजेच पहा लक्षात आहे काय, फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि वेट हे एक्झॅक्टली एकमेकाला काय करून राहिले आहे, बॅलन्स करून राहिले आहे. म्हणजेच पहा लक्षात आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन अंदर सुद्धा तुम्ही इथे फ्रॉम फिगर डायग्राम काय फोर्स ऑफ फ्रिक्शन and पुन्हा weight force of friction is balanced by weight of vehicle. मग आता बघा फोर्स ऑफ फ्रिक्शन चा जो फॉर्म्युला आहे का फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो तुम्ही Fs इक्वल टू बरोबर आहे बॅलन्स बाय काय म्हटलंय weight of vehicle that is W म्हणजेच बघा Fs इक्वल टू ISL mg फोर्स ऑफ फ्रिक्शन इक्वल टू ISL इथे mg याला तुम्ही इक्वेशन 1 याला आहे तुम्ही इक्वेशन 1 चला काय कोण तुम्हाला बॅलन्स करून राहिला आहे force of friction is balanced by weight. So force of friction is balanced by weight of vehicle that is Fs equal to ISL W. So Fs equal to ISL mg. Fs equal to ISL mg. याला बरोबर लक्षात ठेवायचं. मग आता बघा दुसरं बघा याचं संपलं काम नॉर्मल रिएक्शन बघा नॉर्मल रिएक्शन जो आहे तो पुढे टुवर्ड्स द सेंटर normal reaction towards the center I means it provides centrifugal force right so normal reaction right na provides necessary centrifugal force तो काय प्रोवाइड करणार नॉर्मल रिएक्शन provides necessary centrifugal force किंवा तुम्ही असं पण लिहू शकता तुम्हाला मी सांगितलं आहे नॉर्मल फोर्स पहा सेंट्रिफ्युगल फोर्स टुवर्ड द सेंटर असतो सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर असतो तुम्ही असं पण लिहू शकता नॉर्मल रिएक्शन किंवा नॉर्मल फोर्स जो तुम्ही असेल नॉर्मल फोर्स तुम्ही नॉर्मल रिएक्शन पेक्षा नॉर्मल फोर्स बरोबर आहे ना नॉर्मल फोर्स बॅलन्सेस विथ सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही असं पण सेंटेन्स लिहू शकता काही बिघडणार नाही काय म्हटलं मी नॉर्मल फोर्स बॅलन्सेस विथ सेंट्रिफ्युगल फोर्स काय म्हटलं मी normal force is balances with centrifugal force तुम्ही असं पण लिहू शकता नाही लिहिलं तर बिघडत नाही असं लिहा ओके सो नॉर्मल फोर्स दॅट इज कोण घ्या n इक्वल टू ISL FCB दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स सो n इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तुम्ही लक्षात ठेवा mv स्क्वेअर अपॉन r mv स्क्वेअर अपॉन ISL r त्याला तुम्ही इक्वेशन त्याला काय तुम्ही इक्वेशन r म्हणजे कोण आहे रेडियस a म्हणजे कोण असेल वेलोसिटी आता आपण काय केलाय लेफ्ट काही पार्ट लिहून इथे एम्पियर काय असेल मास ऑफ व्हेइकल बरोबर आहे किंवा रायडर दोन्ही असेल व्हेइकल प्लस रायडर किंवा व्हेइकल v कोण असेल कोण लक्षात आहे की वेलोसिटी ऑफ व्हेइकल जे काही असेल ते लिहून घ्यायचे ओके r कोण असेल कोण घ्या रेडियस ऑफ वेल ऑफ डेथ रेडियस ऑफ काय असेल वेल ऑफ डेथ बरोबर fs काय असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन सॉरी फोर्स ऑफ फ्रिक्शन बाकी जे लागले आहे समजा पहिले लिहून घ्यायचे असे 3-4 नाही जरी बिघडत नाही कुठे विद्युत घेत नाही तर आहे ना नॉर्मल फोर्स प्रोवाइड नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स n इक्वल टू ISL FCB सो n इक्वल टू ISL mv स्क्वेअर अपॉन r दॅट इज इक्वेशन नंबर ओके याला बरोबर बघायचं याला लिहायचं आहे तसं नोट्स मध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे याची एवढी गरज नाहीये पण ते कसं आहे तुम्हाला सवय पडली राहते लिहून घेत जा नाहीतरी काय कधी काम करत राहते ओके आता बघा पहिल्यांदा पुन्हा एकदा समजून घ्या दोन मिनिटं आपण लिहून बरोबर ठीक आहे ना काय सिलेंड्रिकल वेसल आहे किंवा वेसल रोटेशन फ्री ऑफ डेटा आहे इथे सध्या कोण आहे तो रायडर असेल रेग्युलर रायडर थोडी लिंक लागू तुमची म्हणजे थोडंसं बरं राहील जर एकदम टॉपिक थोडी लिंक लागा टाइम लागेल ओके हा असेल आपला आहे पा वेट काय असेल नेहमी डाऊनवर्ड वेट काय असेल नेहमी डाऊनवर्ड म्हणजे वेट इक्वल टू असेल mg जो नॉर्मल फोर्स आहे तो असेल टुवर्ड द सेंटर
तो नॉर्मल फोर्स आहे तो काय असेल टुवर्ड्स द सेंटर. का बरं सेंटर? नॉर्मल फोर्स का बरं टुवर्ड्स सेंटरला? कारण की यावेळी सरफेस कसा आहे व्हर्टिकल, सरफेसला नेहमी तो काय असतो परपेंडिक्युलर. एफएस काय असेल नेहमी, आता बघा या केस मध्ये बघा एफएस कसा असेल अपवर्ड. ओके ते बाकी काय समजा लिहिलेलं. प्रोसेस कोणकोणत्या आहे बाकी आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचं आहे कसं, नॉर्मल फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. बरोबर आहे ना, तिला आपण नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑर्डर द डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर. वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड. बरोबर आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs कोणामधला आहे between tires of vehicle and wall is acting vertically upward. पहा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे हा कोणाला बॅलन्स करून आहे वेटला. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज बॅलन्स बाय द वेट ऑफ व्हेइकल. इज Fs equal to W. So Fs equal to काय असेल mg. W is the formula by mass into gravity. So normal force provides हा नॉर्मल फोर्स आहे हा काय प्रोव्हाइड करतो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. किंवा तुम्ही याच्या ठिकाणी दुसरं पण स्टेटमेंट लिहू शकता कोणतं, नॉर्मल फोर्स इज बॅलन्स बाय सेंट्रिपिटल फोर्स असं पण लिहू शकता. कारण की नॉर्मल फोर्स पाहून घ्या, सेंट्रिपिटल फोर्स हा टुवर्ड द सेंटर असतो, सेंट्रिपिटल फोर्स हा अवे फ्रॉम द सेंटर असतो. ओके n इक्वल टू काय असेल एफसीपी, n इक्वल टू एफसीपी सेंट्रिपिटल फोर्स काय बरोबर आहे mv स्क्वेअर अपॉन r. किंवा तुम्ही m ओमेगा स्क्वेअर r हा पण यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कसं स्पीड कॅल्क्युलेट करायचा आहे, मिनिमम स्पीड. सो दॅट्स व्हाय वी राइट हियर v. ओके प्रॉब्लेम मध्ये आपल्याला m ओमेगा स्क्वेअर वगैरे हे सगळं घेऊन घ्यायचं आहे. ओके मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले वगैरे लिहून देईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके आता बघा हे तर सगळं आपण बघून घेतलेलं आहे बरोबर, ठीक आहे ना. आता आपल्याला पुढे काय करायचं बरं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपल्याला दोन इक्वेशन तयार करून घेतलेले आहेत. ओके आता बघा लक्षात द्या इकडे पुढे आपल्याला काय करायचं. मी एक काम करतो, मी हा फोटो तुम्हाला पाठवलेलाच आहे. ओके पाठवतोच की डायग्राम अशी ठेवतो आणि इकडला पार्ट मोडतो फक्त. बरं म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लिहाल दुसऱ्या फोटोमध्ये तेव्हा हा पार्ट नाही लिहायचा, फक्त हा पार्ट पुढे कंटिन्यू करायचा. या पार्ट नंतर इकडे जे आपल्याला जे मी लिहिलं ते तुम्ही कंटिन्यू करायचं. की डायग्रामचं काम आपल्याला कळेल नेहमी आणि हे इक्वेशन कशात ठेवायचे दोन म्हणजे Fs इक्वल टू mg आणि n इक्वल टू काय असेल mv स्क्वेअर r. ओके आता बघा किंवा एक काम करतो मी, काही गरज नाही अशी आपल्याला याची डायग्रामची. आता मी इकडे सगळं लिहिलेलंच आहे आपण बरोबर आहे. एक काम करतो मी इकडे बघून टाकतो. ओके आता बघा फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे बघा mg, नॉर्मल फोर्सचा फॉर्म्युला आहे बघा mv स्क्वेअर अपॉन r. आता आपल्याला माहिती आहे आपण जनरल फॉर्म्युला शिकलो आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बरोबर आहे ना. Fs इज ऑलवेज काय असेल म्हणून घ्या लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू काय असेल म्हणून घ्या ms into n. काय असेल ms into n. त्या फॉर्म्युला शिकलेला आपण का लक्षात आहे where ms बघा where ms काय असेल म्हणून घ्या कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ काय असेल स्टॅटिक फ्रिक्शन. बरोबर आहे. काय म्हटलंय म्हणून घ्या फोर्स ऑफ. आता हा फॉर्म्युला आपण पहिल्यांदा बघितलाय फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बरोबर आहे ना म्हणजे Fs बरोबर आहे इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू. लिहिताना लेस दॅन ऑर इक्वल टू या म्हणजे मिनिमम ऍडव्हान्टेज भेटून गेला आपल्याला. Fs इक्वल टू काय असेल ms into n. काय असेल ms into n. आता पहा इक्वेशन नंबर 1 वरून बघा Fs म्हणजे कोण आहे mg, म्हणजे इथं आपण mg लिहू शकतो. नॉर्मल आहे नॉर्मल म्हणजे कोण आहे mv स्क्वेअर अपॉन r. तर पहा लक्षात द्या इकडे Fs म्हणजे कोण असेल mg इज लेस दॅन ऑर इक्वल टू राइट ms सॉरी ms. नॉर्मल म्हणजे कोण असेल म्हणून घ्या mv स्क्वेअर अपॉन r. तर इथे लिहून घ्यायचं फ्रॉम 1 and 2 इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून बघा काय काय होऊ शकते m काय होईल कॅन्सल. g इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय फॉर्म्युला असेल पहा ms v स्क्वेअर अपॉन r. बरोबर आहे. तर काय करायचं म्हणून घ्या r लाईन दिलं होते तर हा जर r जर इकडे गेला तर पहा काय होतंय rg, कारण की आपल्याला काय पाहिजे v पाहिजे. तर आपल्याला काय करायचं म्हणून घ्या r इकडे घेऊन चला. हा ms इकडे डिनॉमिनेटरला दॅट इज ms हा लेस दॅन ऑर इक्वल टू असं ठेवा म्हणजे कोण असेल v स्क्वेअर. म्हणजे काय असेल v स्क्वेअर बरोबर आहे ना. मग आता बघा v स्क्वेअर जर असेल तर पुढे काय करता येईल
बरोबर आहे. म्हणजेच बघा काय झालंय Rg अपॉन म्यू एस इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय असेल v स्क्वेअर. आता एक मी काम करतो ते कसं पहा बरं ना तुम्हाला इथे बरं ना मी v स्क्वेअर ला इकडे लिहितो याला इकडे लिहितो दॅट इज v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय म्हणतो मी पहा v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असेल Rg अपॉन म्यू एस. आता काही लोकांचं म्हणणं असेल की सर इथं तर लेस दॅन ऑर इक्वल टू आहे तुम्ही तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टाकून टाकला. तुम्ही थोडा विचार करा बरं ना. एक लक्षात ठेवायचं कधी काय करायचं जेव्हा आपण याला जर साइन जर इंटरचेंज साइड जर इंटरचेंज केला म्हणजे v स्क्वेअर इकडे लिहिला याला इकडे लिहिला म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय करायला कारण की कम्युटेटिव्ह लॉ मध्ये आपण इंटरचेंज करू शकतो. तर इथे काय झालं आपण लेस दॅन ऑर इक्वल टू आहे त्याला उलट करून घ्यायचं काय करून घ्यायचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तर का बरं तुम्हाला सर कसं इथं बघा दोन टोक कोणाकडे आहे v स्क्वेअर कडे तरी कन्फ्युजन होतं तुमचं काय करायचं इथं बघा दोन टोक कोणाकडे आहे v स्क्वेअर कडे इकडे पण दोन टोक कोणाकडे असते म्हणजे v स्क्वेअर कडेच असते बघा ना. त्याच्यावर तुम्ही लेस दॅन ऑर इक्वल टू टाका काम संपून जाईल. ओके इथं प्रॉब्लेम होतो तुमचा. नेक्स्ट नेक्स्ट बघा v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असेल Rg अपॉन म्यू एस. काय फॉर्म्युला आहे Rg अपॉन म्यू एस. आता बघा v स्क्वेअर ने आपल्याला काय होतं v तर काय करायचं म्हणजे टेकिंग स्क्वेअर सो v इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बरोबर काय असेल बघा स्क्वेअर रूट ऑफ Rg अपॉन म्यू एस. काय फॉर्म्युला असेल Rg अपॉन म्यू एस. म्हणजे जर समजून घ्या तुम्हाला जर काय परफॉर्म करायचं आहे पार्क्स आहे वेल ऑफ डेथ मध्ये म्हणजे मोद का कुआ यामध्ये जर तुम्हाला काय परफॉर्म करायचं आहे पहिले समजून घ्या. जर तुम्हाला जर परफॉर्म करायचं असेल सर्क्युलर मोशन म्हणजे तुमची जी रायडिंग आहे ती जर व्यवस्थित करून घ्यायची असेल तर तुमचा जो स्पीड आहे तो स्पीड कसा असला पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कोणापेक्षा स्क्वेअर रूट ऑफ Rg अपॉन म्यू एस. R म्हणजे कोण आहे रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट, g म्हणजे कोण असेल ग्रॅव्हिटी, v म्हणजे काय असेल कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याच्यापेक्षा तो काय असला पाहिजे जास्त किंवा कमीत कमी तेवढा तरी असला म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजेच काय लक्षात आहे इकडे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे मिनिमम झालाय का म्हणजे याच्यापेक्षा जास्त पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा जास्त म्हणजे मिनिमम स्पीड झाला बरोबर. म्हणजेच काय लक्षात आहे इकडे सो मिनिमम स्पीड ऑफ व्हेइकल इज काय असेल काय लक्षात आहे इकडे v मिनिमम दॅट इज इक्वल टू काय असेल म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ Rg अपॉन काय असेल म्यू. हा झाला मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला. म्हणजे एवढा कमीत कमी एवढा तरी स्पीड असला पाहिजे कशाचा त्या व्हेइकलचा तेव्हाच काय करेल तो त्या वेल ऑफ डेथ मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. अदरवाइज तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकणार नाही. किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे ग्रेटर दॅन त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी चालते. ओके पण मिनिमम एवढा असला पाहिजे की स्क्वेअर रूट ऑफ Rg अपॉन म्यू एस तेव्हाच तो काय परफॉर्म करू शकेल सर्क्युलर मोशन. अदरवाइज तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकणार नाही. हे बघा काय केलं आपण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आपण फॉर्म्युला परवा दिवशी बघितला होता सॉरी काल बघितला होता फोर्स ऑफ फ्रिक्शनचा तोच फॉर्म्युला आपण यूज केला इथं लेस दॅन ऑर इक्वल टू मिनिमम एवढा असला पाहिजे. ओके सॉरी मॅक्सिमम एवढा असला पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस. नॉर्मलच्या ठिकाणी नॉर्मलचा फॉर्म्युला त्याच्या ठिकाणी एक्सचा फॉर्म्युला g इक्वल टू g लेस दॅन इक्वल टू r इकडे घेऊन म्यू एस कडे नॉर्मल आहे की स्क्वेअर याला इकडे लिहिलं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. सो टेकिंग स्क्वेअर रूट v इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असेल स्क्वेअर रूट ऑफ Rg अपॉन म्यू एस. So minimum speed of vehicle is v minimum equal to pi square root of Rg upon mu s. Okay तर पहा लक्षात आहे का हा मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला. तर याला चांगलं प्रिपेअर करायचं आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं प्रिपेअर करायची मेथड कशी आहे बघायला पुन्हा एक सांगून देईन. मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं आहे काल पण सांगितलं की प्रिपेअर करायची वे कसं आहे. पहिले व्हिडिओ बघायचा नोट्स सोबत ठेवायचे व्हिडिओ बघायचा पूर्ण बरोबर ना. त्याच्यानंतर नोट्स मधून सगळं प्रिपेअर करायचं सर्व प्रिपेअर करायचं आणि मग काय करायचं नोट्स मधून प्रिपेअर झाल्यानंतर आपल्या एक रजिस्टरचं पेज घ्यायचं रफ पेज घ्यायचं त्या रफ रजिस्टरमध्ये किंवा त्या रफ पेजवर ते लिहून पाहायचं. आपलं बरोबर लिहून झालं की नाही लिहून आणि समजून घ्या तुम्हाला पहिल्या वेळेस प्रॉब्लेम केला तर आपण बघून घ्यायचं एकदम नोट्समध्ये व्हिडिओ नाही बघायचा नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी तयार आहे. ओके किंवा व्हिडिओ बघितला तर चालते काही विषय नाही.
आणि डबल चुकून झालं समजा आपलं पुन्हा एखादा कळूनच नाही राहिलं तर मग व्हिडिओ बघा बरं आहे ना. डबल चुकून झालं पुन्हा एकदा नोट्स पाहून घ्या, असं करून घ्या. असं 2-3 वेळा झालं की एकदा डेरिव्हेशन तुमचं प्रिपेअर होऊन जाते. आणि आता जर तुम्ही डेरिव्हेशन प्रिपेअर केलं कोणताही व्हिडिओ बघितल्याबरोबर 24 तासाच्या आत बरं आहे ना, तर ते तुमच्या लाईफ टाईम लक्षात आहे पेपरपर्यंत. बरं आहे, तर थोडंसं हे बरोबर बघायचं, एवढं एक काम करायचं. ठीक आहे ना. तर आपण फोटो मी तुम्हाला पाठवून देईन. नेक्स्ट पहा आता थोडंसं. ठीक आहे, मी काय करतो आता नाहीतरी आपल्याला घरात प्रॉब्लेम घ्यायचे आहे त्याच्यावर मी थोडेसे फॉर्म्युले तुम्हाला सांगून देतो. तेवढे फॉर्म्युले तुम्ही घरी काय करायचं पाठ ठेवायचे. बरं आहे, कारण की प्रॉब्लेम्स तुम्हाला घ्यायचे आहेत पण काही फॉर्म्युले लिहून देतो आणि ते तुम्हाला घरी पाठ ठेवायचे. बरं आहे, त्याचं आपल्याला काम पडेल का. ठीक आहे, आता बघा काय झालं आहे. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले पाठ चांगलेच ठेवायचे. बरं आहे, तो विषयच नाही. बरं आहे ना. सगळ्यात पहिले बघू आपण सेंट्रीपिटल फोर्स किंवा तोच पुन्हा असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. बरं आहे, कोणतं बघून घ्या, सेंट्रीपिटल किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स. दोन पैकी एक कोणताही समजा ते दोन पैकी कोणी आले तरी तुम्हाला सेमच फॉर्म्युला यूज करायचे आहेत. बरं आहे, सगळ्यात पहिला फॉर्म्युला बघा सेंट्रीपिटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्सचा. दॅट इज F इक्वल टू म्हणजे F सिटी तुम्ही सेंट्रीपिटल साठी पहिला फॉर्म्युला असेल mv स्क्वेअर अपॉन r. बरं आहे, दुसरा बघा काय असेल FCP इक्वल टू कोण असेल mr ओमेगा स्क्वेअर. थर्ड असेल FCP इक्वल टू काय असेल म्हणून घ्या mv ओमेगा. तर हे तीन चांगले फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. बरं आहे, दुसरं बघा ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे तो काय 2π अपॉन t म्हणजे पाच लक्षात आहे इकडे अँग्युलर वेलोसिटी किती आहे, अँग्युलर वेलोसिटी. बरं आहे, ओमेगा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2π अपॉन t. दुसरा जो फॉर्म्युला आहे ओमेगा म्हणजे पुन्हा 2π n. काय फॉर्म्युला आहे 2π n, याला आपण लक्षात ठेवायचं. बरं आहे ना. तर हे काल बघितले आपण. ओके, काल म्हणजे कोण लक्षात ऐकलंय, काल म्हणजे 2-3 दिवसाअगोदर बघितले ऍक्च्युअली. ओके, हे चांगले पाठ ठेवायचे कारण की नेहमी काम करते. ओमेगा म्हणजे 2π n, ओमेगा म्हणजे 2π अपॉन t. Here t is called time period, n is called frequency. n कोण असेल फ्रिक्वेन्सी, t कोण असेल टाइम पिरियड, m म्हणजे मास, v म्हणजे वेलोसिटी, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी, r म्हणजे रेडियस. ओके, तर बघा लक्षात ऐकले. आता जे कालचं जे आपण डेरिव्हेशन बघितलं बरं आहे ना, बघा काय स्पीड ऑफ व्हेइकल. बघा स्पीड ऑफ व्हेइकल along horizontal curve, along horizontal curve. बराबर, एक जो स्पीडचा फॉर्म्युला बघितला आपण v इक्वल टू तो ऍक्च्युअली मॅक्सिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे. बरोबर ना. तो फॉर्म्युला आहे v इक्वल टू म्हणजे v max इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय असेल vs rg. मॅक्स नाही लिहिलं तर ते काही भेटत नाही. ओके, v इक्वल टू काय असेल vs rg. बरोबर आहे. आता मला लक्षात आहे v इक्वल टू vs rg जर असेल बट v इक्वल टू काय फॉर्म्युला आहे r ओमेगा. तो r ओमेगा इक्वल टू काय असेल फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ vs rg. पहा फॉर्म्युला डिझाइन कसे होतात, नवीन नवीन फॉर्म्युलाची डिझाइन होतात. आता पाठ ठेवायचा आपल्याला v इक्वल टू vs स्क्वेअर रूट ऑफ vs rg. बरोबर आहे. इथे r आहे इकडे r आहे, म्हणजे इकडे r स्क्वेअर रूट मध्ये त्याला स्क्वेअरिंग करून घ्या. स्क्वेअर रूटच्या बाहेर काढून त्याला r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर काय असेल पहा लक्षात द्या. इकडे स्क्वेअर रूट निघून जाईल vs rg, एक r कॅन्सल होऊन जाईल r ओमेगा स्क्वेअर काय असेल vs. ओके, यावरून ओमेगा स्क्वेअर तयार करून घ्या. ओमेगा स्क्वेअर काय असेल म्हणून घ्या vs g अपॉन r. याचा स्क्वेअर रूट घेऊन घ्या टेकिंग स्क्वेअर रूट. यावरून बघा ओमेगा इक्वल टू काय असेल म्हणून घ्या स्क्वेअर रूट ऑफ काय फॉर्म्युला आहे मला μs g अपॉन r. हा झाला आपला अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे आपला अँग्युलर वेलोसिटीचा. नंतर मी तसं लिहितो पहा, ही झाली लिनियर वेलोसिटी. ही कोणती वेलोसिटी आहे? ही लिनियर. इकडे काय करायचं आपला अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटीचा काय फॉर्म्युला असेल ओमेगा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ vs g अपॉन r. बरोबर आहे. याला एक पाठ ठेवायचं.
आणि पार्ट नसेल ठेवायचं तुम्हाला तुम्ही असं डिराईव्ह करू शकता तिथे व्हिडिओवर. पण प्रॉब्लेम मध्ये काय होतं की एवढं मोठं लिहिणं प्रॉब्लेम होतो राईट. बेटर वे राईट. आता माझ्या तुम्हाला टाइम पिरियड विचारला, काय विचारलाय टाइम पिरियड. तुम्ही ओमेगाच्या ठिकाणी काय करू शकता 2π/t. तुम्हाला टाइम पिरियड मिळून जाईल. तुम्हाला समजून घ्या तुम्हाला त्याने काय विचारलं फ्रिक्वेन्सी विचारली. ओमेगाच्या ठिकाणी काय करू शकता 2π. तुम्हाला त्यातून काय मिळून जाईल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. बरोबर ना. मग आता बघा जनरली टाइम पिरियड विचारत नाही पण फ्रिक्वेन्सी जरूर विचारते. बरोबर. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला जर डिझाइन करायचा असेल आपल्याला तर मी एक काम करून देतो. टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी पहिलं काय समजा तयार करून देतो पण पुढच्या वेळेस काही काम पडत नाही तयार करून देणार नाही. ओके. तर बघा टाइम पिरियड साठी काय करावं लागेल. टाइम पिरियड आता बघा ओमेगा इक्वल टू काय फॉर्म्युला असतो 2π/t. डायरेक्ट इथे पुट करा 2π/t इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय असेल म्यू एस जी अपॉन आर. हा कॅपिटल टी इकडे जाऊ द्या याला इकडे घ्या. बरोबर आहे. मी टाइम पिरियड पाहिजे तर टाइम पिरियड न्यूमरेटर मध्ये असला पाहिजे. ओके. आता बघा 2π स्क्वेअर रूटला इकडे आणलं जो डिनॉमिनेटर मध्ये तो न्यूमरेटर मध्ये जाईल. हा डिनॉमिनेटरला जाईल म्यू एस इनटू जी. बरोबर आहे. हा कोण असेल आपला टी कारण की टी इकडे आला म्हणजे टी इक्वल टू काय आला 2π स्क्वेअर रूट ऑफ आर अपॉन म्यू एस इनटू जी. हा झाला आपला टाइम पिरियडचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे आपला टाइम पिरियड. बरोबर ना. आता एक काम करून घेऊ एक फ्रिक्वेन्सीचा डिझाइन करून घेऊ. पहिलं टाइम म्हणून बरोबर ना. तुम्हाला सांगतो की फॉर्म्युला डिझाइन कसे होतात फ्रिक्वेन्सी. ओके. ओमेगा इक्वल टू काय फॉर्म्युला करून घ्या म्यू एस सॉरी स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस जी अपॉन किती असेल आर. ओके. आता फ्रिक्वेन्सीचा जर फॉर्म्युला डिझाइन करायचा असेल तर मला एक सांगा बट ओमेगा इक्वल टू काय असेल 2πn. सो इथे 2πn पुट करा 2πn काय असेल स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस जी अपॉन आर. यावर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होईल 1/2π स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इनटू जी अपॉन किती असेल आर. हा झाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. बरोबर. काय होईल बघून घ्या वेळेवर फॉर्म्युला एवढे मोठे पाडत नाही. बरोबर. आपल्याला अशी डिराईव्ह करता येईल वेळेवर. बरोबर. तर मेन फॉर्म्युला कोणता आपला v. बरोबर आहे. वेलोसिटीचा फॉर्म्युला पाठ समजा स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. हे बाकी सगळे तसेच तयार होतात. ओमेगा तयार करणे मोठं काम नाही आहे. च्या ठिकाणी काय फरक कराय आर ओमेगा किंवा ओमेगाला पाठ करून घ्या मग तो विशेष नाही बाकीचे. ओमेगाच्या ठिकाणी काय फरक केला आपण 2π/t. बरोबर आहे. आणि ओमेगाच्या ठिकाणी काय फरक केला आपण 2π. बरोबर ना. तर हे फॉर्म्युले जेवढे मी स्क्वेअर ब्रॅकेट हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युले हे दोन बेसिक आहे समजा. हा फॉर्म्युला तो स्क्वेअर ब्रॅकेट हा स्क्वेअर ब्रॅकेट हा स्क्वेअर ब्रॅकेट. शक्य झालं तर चारही पाठ ठेवा आणि शक्य होत नाही मला माहिती आहे तुमच्या मिनिमम एवढा तरी पाठ ठेवा. बरं आहे ना. एवढा जरी पाठ आला तरी आपलं काम होऊन जाईल. ओके. बाकी मग प्रॉब्लेम त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. ओके. याला रजिस्टर मध्ये सगळ्यांना लिहून घ्यायचं. हा जो पार्ट मी सांगत आहे की हा रजिस्टर मध्ये लिहायला लागते म्हणजे समजून घ्यायचं हा लिहायचाच आहे. नेक्स्ट पार्ट. बरं आहे. आताच आपण फॉर्म्युला शिकलेला आहे. हे 3 नंबरचा आहे. चौथा नंबरचा फॉर्म्युला बघा. आता बघितलं आपण दॅट इज वेल ऑफ डेप्थ. वेल ऑफ डेप्थ. वेल ऑफ डेप्थ मध्ये पहा लक्षात द्या मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. मिनिमम स्पीड ऑफ व्हेइकल. मिनिमम स्पीड ऑफ व्हेइकल. तो जो मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे तो आहे v इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ. आता आपण डिराईव्ह केला फॉर्म्युला काय असता जो डिराईव्ह केला आहे तो काय फॉर्म्युला आहे दॅट इज rg अपॉन म्यू एस. rg अपॉन म्यू एस हा झाला मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला. आता बघा यावरून आपण करूया जसा आपण इथे डिराईव्ह केला आहे अँग्युलर वेलोसिटी टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे तिन्ही तुम्ही डिराईव्ह करा. बरं आहे. काय करता हे तिन्ही तुम्हाला डिराईव्ह करून दाखवायचे आहे आणि ते मला पाठवायचे. काय करायचं आहे पहा जसं आपण काय केलं बघा समजून घ्या. बरं आहे. जसं समजून घ्या स्पीड आहे म्हणजे चा फॉर्म्युला आहे
व्ही म्हणून आपण व्ही इक्वल टू काय वर्क केला आर ओमेगा. आर ओमेगा म्हणून मला लक्षात आहे की आर ओमेगा स्क्वेअर सॉरी आर ओमेगा आहे यावर आपण स्क्वेअर ऑफ म्यू आर ची दिलं बरोबर आहे ना. इथे ओमेगा स्क्वेअरिंग केलं की आर आर कॅन्सल केला बरोबर ना. यावर ओमेगा स्क्वेअर ओमेगा तयार केला. ओमेगा नंतर ओमेगाच्या ठिकाणी काय केलं आपण 2 पाय अपॉन टी च्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिझाइन केला आणि मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला डिझाइन केला. असं आपण बेसिकली फॉर्म्युला डिझाइन करून बघितलं होतं काय वर्गात तुम्हाला आठवतं तर एकदम सुरुवातीला लॉग टेबल संपल्यावर बरोबर आहे ना. तर तुम्ही काय करायचं बघा इथे सेकंड कोणासाठी फॉर्म्युला डिझाइन करायचा आहे अँग्युलर वेलोसिटी. ओके. थर्ड कोणासाठी फॉर्म्युला डिझाइन करायचा आहे टाइम पिरियड. आणि फोर्थ कोणासाठी फॉर्म्युला डिझाइन करायचा आहे फ्रिक्वेन्सी बरोबर आहे ना. हे तुम्हाला 3 फॉर्म्युले होमवर्क असतील. मला तुम्ही ते डिराईव्ह करून दाखवा. ते डिराईव्ह करणं म्हणजे असं लिहून वगैरे नका जसं इथं लिहिलं आहे की पण असंच लिहू नका असंच लिहा तिथे आणि त्याचे फोटो मला पाठवून द्या बरं आहे. हे तुम्ही एवढं काम कराल याची मला अपेक्षा बरं आहे ना. कारण की हे कसं आहे होमवर्क म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे. ऍक्च्युली त्या प्रॉब्लेमचं काम कळत नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा मी स्वतः डिराईव्ह करून देईन प्रॉब्लेम मध्ये. पण तुम्ही हे 3 फॉर्म्युले मला डिराईव्ह करून द्या एवढी अपेक्षा आहे बरं आहे ना. तर पहा लक्ष द्या ठीक आहे. तर याला काय करायचं याला घरी सॉल्व्ह करायचं. घरी रजिस्टर मध्ये ते फॉर्म्युले लिहायचे आणि मला पाठवायचे. ओके. मी तेवढाच फोटो काढतो. तर एवढा जो पार्ट आहे हा एवढा पार्ट तुम्ही तयार करण्याचा अँग्युलर वेलोसिटी म्हणजे हे होमवर्क आहे. टाइम पिरियड होमवर्क आहे आणि हा पण पार्ट कसा असेल फ्रिक्वेन्सीचा होमवर्क असेल. हे 3 पार्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे घरी आणि मला ते 3 पार्ट तुम्ही फोटो वगैरे पाठवा. कारण मला हे पण बघायचं आहे तुम्ही ते सॉल्व्ह करता की नाही करत. उद्याला आपल्याला बघायचे जे आपले प्रॉब्लेम्स म्हणजे व्हेकल पाहून घ्या लक्षात आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर रूट हॉरिझॉन्टल कर्व रूट आणि वेल ऑफ डेथ याचे 3 प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे एक प्रॉब्लेम हॉरिझॉन्टल कर्व रूटचा आहे आणि 2 प्रॉब्लेम वेल ऑफ डेथचे. तिन्ही आपल्याला उद्याला बघायचे. फॉर्म्युले सगळे पाठ ठेवायचे वेलोसिटीचा मिनिमम हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला तरी पाठ ठेवायचा म्हणजे कसं आपलं काम व्यवस्थित होईल. सेंट्रिफ्युगल फोर्सचे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा. ओमेगाचे जे फॉर्म्युला आहेत अँग्युलर वेलोसिटीचे ते पण लक्षात ठेवायचे. ओके. इज दॅट क्लिअर. तर बाकी आपण बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके. नेक्स्ट पिक्चर